student. In Science 1, chapter number 10, Space Mission. In this chapter, in the previous video, we learned about the space mission. Now, artificial satellite म्हणजे कृत्रिम उपग्रह आपल्या उपयोगासाठी आपण पाठवत असतो. त्या अवकाशात स्थिर केले जात असतात आणि यातूनच त्या स्पेसमध्ये हे मिशन्स घडत असतात. हा सोपा आणि साधा इथला भाग आहे. A natural satellite is an astronomical object orbiting the Earth or any other planet. The moon is only natural satellite of the Earth. तो फक्त चंद्र आपण माहिती आहे, बाकी इतर ग्रहांना पण आहे, इतर प्लॅनेट्सना पण आहेत. Some other planet in the solar system have more than one natural satellite, जे आपण म्हटलं. Similarly, if the man-made object revolves around the Earth or any other planet in a fixed orbit, it is called as an artificial satellite. आपल्याला आर्टिफिशियल सॅटेलाईटच्या मदतीने आपण विविध प्रकारचे जे उपयोग आहेत, जे उपयोग आपण आत्ता ह्या चित्रामध्ये बघतो की अशा पद्धतीने त्याचा वापर आपल्या घरामध्ये केला जात असतो. टी व्हीसाठी असू दे किंवा आपल्याला कम्युनिकेशनसाठी असू दे किंवा कोणत्या ना कोणत्या माध्यमासाठी आपल्याला या सॅटेलाईटचा उपयोग होत असतो. माहिती घेण्यासाठी, माहिती देण्यासाठी, ती वेगवेगळ्या ठिकाणी पाठवण्यासाठी या सॅटेलाईटचा उपयोग होत असतो. द फर्स्ट artificial satellite Sputnik was sent to the space by Soviet Union in 1957. स्पुटनिक हा पहिल्यांदा पाठवण्यात आलेला 1957 साली एक उपग्रह होता. द सॅटेलाइट वर्क्स ऑन अ सोलर एनर्जी. तो सूर्याच्या ऊर्जेवरच तिथले चालत असतात. सोलर फोटोव्होल्टिक पॅनल्स आर अटॅच ऑन द बोथ साईड ऑफ दिस सॅटेलाइट लाईक विंग्स. त्यांना एक विंगच्या मदतीने तो स्पुटनिकचं चित्र तुम्हाला इथे दिलेलं आहे की त्याला तशा प्रकारच्या विंग्स होत्या. तुम्ही इंटरनेटने अजून बघू शकतात, गुगलवर सर्च करू शकतात, त्या इन्स्ट्रुमेंटची माहिती घेऊ शकतात. इन्स्ट्रुमेंट आर इन्स्टॉल इन द सॅटेलाइट टू रिसीव्ह अँड ट्रान्समिट सिग्नल फ्रॉम अँड टू द अर्थ. तर याचा एक जनरली काही असे काही सिग्नल्स ट्रान्सफर करणारी यंत्रणा बसवली होती तिथे. त्यामार्फत आपल्याला त्याचे पृथ्वीवरचे फोटो, काही माहिती ही पृथ्वीचे किंवा संपूर्ण ग्रहांचे ते आपल्यापर्यंत पोहोचत होते. द सॅटेलाइट्स हॅव द व्हेरियस अदर टाइप्स ऑफ द इन्स्ट्रुमेंट डिपेंडिंग ऑन देअर फंक्शन. हे सगळे सॅटेलाइट जे आहेत, इनसॅट, त्यांचे शॉर्ट फॉर्म्स आपण माहिती करून घेऊ. इंडियन नॅशनल सॅटेलाइट, इंडियन नॅशनल सॅटेलाइट आहे. जिओ सिंक्रोनस सॅटेलाइट, GSAT. IRNSS म्हणजे इंडियन रिजनल नॅव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम. इंडियन रिमोट सेन्सिंग सिस्टीम, जी IRS म्हणून संबोधली जाते. GSLV, आत्ताच तुम्ही ऐकलं असेल न्यूज, GSLV आपण जिओ सिंक्रोनस सॅटेलाइट लॉन्च व्हेकल. आणि PSLV म्हणजे पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेकल. यांचे शॉर्ट फॉर्म परीक्षेला विचारले जातात. त्यामुळे आपण यांची माहिती किंवा हे आपल्या नजरेखालून सतत ठेवा. सॅटेलाइटचं काम जे आहे ते सिग्नल्स घेणे, सिग्नल्स माहिती पाठवणे. ही जी फंक्शन्स असतात, व्हेरियस फंक्शन, डिपेंडिंग ऑन देअर फंक्शन सॅटेलाइट आर क्लासिफाईड. काही नॅशनल लेवलवरचे सॅटेलाइट आहेत, काही जॉग्राफिकल काम करणारे आहेत, काही नॅव्हिगेशनसाठी कामात येत असतात की जे आपल्याला मार्ग दाखवतात. जो आता GPS यंत्रणा जी म्हणतो आपण, ती यंत्रणाचं हे काम करत असतं. इंडियन रिमोट सिस्टीम जे असेल सेन्सिंग, तर ते भारताच्या सगळ्याच माहिती या एकाच जागेवर आपल्याला सहज मिळू शकतं. पण हे व्हेकल आहे, त्याला लॉन्च केलं जातं. वरती आकाशात सोडल्यानंतर काही अंतरावर तो सॅटेलाइट आपोआप वेगळा करून टाकतो. या तक्त्यावर आधारित अनेक प्रश्न आत्तापर्यंत विचारलेले असल्यामुळे याला संपूर्ण तुम्ही नीट पाठांतर करू शकतात. या चॅप्टरमधला हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. वेदर सॅटेलाइट, कम्युनिकेशन सॅटेलाइट, ब्रॉडकास्ट सॅटेलाइट, नॅव्हिगेशनल सॅटेलाइट, मिलिटरी सॅटेलाइट, अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट. ही 6 प्रकारची कामे आज तरी आहेत. अजून भविष्यात बरीचशी येऊ शकतात. पण मात्र आपल्याला असं पर्सनल पाठवता येत नाही. पण पुण्याच्या एका विद्यार्थ्यांच्या गटाने स्वतःचा असा उपग्रह पाठवला होता. तो सक्सेस झाला होता. त्यानंतर ते नासाला त्यांनी माहिती वगैरे ती घेऊन तर त्या मुलांच्या बाबतीत कौतुकही केलं होतं की अशा पद्धतीचं ते स्वतंत्र. पण अजून कोणीतरी स्वतंत्र स्वतःचे पाठवलेले नाही आहेत.
पण ते काही सॅटेलाईट जे आहेत त्यात असं उदाहरणार्थ स्टार नावाचा जो परदेशातली एक कंपनी आहे तिचा स्वतःचा सॅटेलाईट आहे, तर त्याचा एक प्रॉपर एवढा खर्च करणे हा परवडण्यासारखा नाही. मात्र हा गव्हर्नमेंटकडून एक विशिष्ट योजना असतात. वेदरमधून काय केलं जात असतं, तर इन्सॅट आणि GST हे जे आहे ते GSLV लॉन्चर जे असतं, लॉन्चरचा अर्थ काय असतं, लॉन्चर म्हणजे ज्याच्या माध्यमाने ते वरती आकाशात जोरात लॉन्च केलं जात असतं. रॉकेट कसं पाठवतात तसं. रिडक्शन ऑफ द वेदर त्यांचे फंक्शन दिलेले आहेत. त्यानंतर कम्युनिकेशन बिटवीन द डिफरंट लोकेशन इन द वर्ल्ड थ्रू द यूज ऑफ द स्पेसिफिक वेव्ह. इन्सॅट आणि GSAT ज्याच्याने आपण मोबाईल यंत्रणा आज पण आपण त्याच्याने राबवतो. त्यानंतर ब्रॉडकास्ट सॅटेलाईट टेलिव्हिजन प्रोग्राम जे आहेत हे सगळे आज पण इन्सॅटवरूनच आपलं गव्हर्नमेंट नियंत्रण करू शकतं. म्हणून आपल्याला आपण काही देशामधले कार्यक्रम आपण नियंत्रण करतो, पाकिस्तानमधले कार्यक्रम आपल्याकडे येणार नाहीत, दुसऱ्या देशातले आपल्याकडे दाखवले जात नाही, काही चॅनलची बंदी आहे, तर ही गव्हर्नमेंटला टाकता येते कारण तेवढे लॉन्चिंग करून ते प्रोग्राम सॉर्ट करता येतात. नॅव्हिगेशनल फिक्स लोकेशन ऑफ एनी प्लेस ऑन द अर्थ, ज्याला आपण मी आत्ताच म्हटलं की काही मोबाईलमधली जी आहे ती यंत्रणा पण तशा प्रकारचं काम करत असते. मिलिटरीसाठी आपण पाहिलं असेल की काही हल्ला करायचा असेल किंवा आपल्यावर कोणी हल्ला करणार असेल तर ती कलेक्ट इन्फॉर्मेशन फॉर द सिक्युरिटी ॲस्पेक्ट. अर्थ ऑब्झर्वेशन, आता इथे जंगलाचं, वाळवंटाचं, समुद्रामधलं, पोलर आईस या सगळ्या गोष्टीवर लक्ष ठेवायला एक विशिष्ट प्रकारचं सॅटेलाईट लागतं. कारण आपण तिथे जाऊ शकणार नाही, तिथे नुकसान होईल तोपर्यंत आपण पोहोचूही शकणार नाही. पण अनेक गोष्टीचं आपण ओपन करून त्या पाहू शकतो. डेझर्टचे वगैरे कुठे काही होत असेल तर आपल्याला एका वेळी तिथले माहिती, फोटोही प्राप्त होत असतात. आणि ते विभाग जे असतात ते काम करत असतात. त्या लोकांना ते काम दिलेलं असतं. समजा वन विभाग असेल तर वन विभाग फक्त त्या जंगलांवरच माहिती ठेवत असतं. म्हणजे ते तस्करी होते किंवा काहीतरी हत्यार लपवले जात असतात तर ते काहीतरी संशयास्पद हालचाली आहे. फ्लड येणार असेल, काही नॅचरल कॅलॅमिटीज येणार असतील, अर्थक्वेक येणार असेल तर त्या पण आपल्याला आता पुढच्या पुढे मिळू लागल्यात IRSच्या मदतीने. लॉन्चर आहे PSLV. तुम्हाला हे यूट्यूब चॅनल दिलेले आहेत. या यूट्यूब चॅनलवर तुम्ही ही माहिती बरीचशी पाहू शकतात. तिथे तुम्हाला ज्यांना आवड असते, अनेक मुलांना या सगळ्या अवकाशामध्ये जाण्याची आवड असते, पाहण्याची आवड असते, पण आपल्याला ते ज्ञान घेऊन तुम्ही ही करू शकतात, या क्षेत्रात जाऊ शकतात, भरारी मारू शकतात. ऑर्बिट ऑफ आर्टिफिशियल सॅटेलाईट, कृत्रिम उपग्रहाचं एक विशिष्ट प्रकारची कक्षा असते. ती कक्षा आपल्याला समजून घ्यायची आहे की त्या कक्षेच्या भोवती तो उपग्रह स्थिर केला जात असतो आणि तो ज्या कक्षेमध्ये फिरत असतो त्याचा एक विशिष्ट लाईनिंग असते. त्या लाईनिंगनुसार त्याची मुवमेंट असते. आता याची उंची जी आहे किंवा पृथ्वीपासूनचं जे अंतर आहे हे अंतर त्याच्या फंक्शनवर अवलंबून आहे. द फंक्शन ऑफ द सॅटेलाईट डिसाईड द हाईट ऑफ द सॅटेलाइट्स ऑर्बिट फ्रॉम द अर्थ सरफेस. जर तो अर्थच्या नेमका किती अंतरावर असावा हे जे आहे हे त्याच्या अंतर आणि त्याचं कार्य याच्याशी संबंधित असतं. तर यालाच आपण काय म्हणतो की त्यानुसार त्याचा वेग हा ठरत असतो. त्याला क्रिटिकल व्हेलॉसिटी असं म्हटलं जात असतं. द सॅटेलाइट इज गिवन स्पेसिफिक व्हेलॉसिटी नोन ॲज द क्रिटिकल व्हेलॉसिटी. द टँजेन्शियल डायरेक्शन असू दे किंवा सॅटेलाईटची राऊंड रिव्हॉल्विंग अराउंड द अर्थ असू दे किंवा आपण इक्वेटरच्या भोवती पॅरलल असू दे, याच्या 3-4 पोझिशन्सवर ते सॅटेलाईटला लॉन्चिंग हे केलं जात असतं. आपल्याला जर पृथ्वीच्या तो इक्वेटरला परपेंडिक्युलर आपल्याला आपण जर दाखवायचा असेल तर तो या ठिकाणी उपग्रह किती अंतरावर असेल. काही वेळेस तो उपग्रहाची अशी पण कक्षा असू शकते, या पद्धतीने पण तो राऊंड घेत असेल, कधी कधी तो असा उभा पण घेत असेल. त्याच्या ह्या पोझिशनवर त्याचं फंक्शन काय आहे तर ह्या गोष्टींवर ते अवलंबून आहे. असं नाही की कोणत्याही दिशेला फिरत असेल तर तो एकच कक्षेमध्ये फिरवत असतात आणि त्याचं ते तेवढंच काम असतं. त्या कक्षेमध्ये काही वेळेस ज्या देशाचा, आता काही देशांचे स्वतःचे असे आर्टिफिशियल सॅटेलाईट आहेत की ते समजा या जागेवरचा जो असेल याला तो इक्वेटरवर तो स्थिर केला जाईल या ठिकाणी आणि मग तो तिथून तो त्याला त्यांचं वर्क करत असेल. भारताचे असेल तर भारतची म्हणजे जिथे मुवमेंट असेल ते तिथे ते कंटिन्युअस त्याच्यासोबत फिरत राहील.
अशा प्रकारची ती रचना ती आर्टिफिशियल सॅटेलाईटची केली जात असते. तर यासाठी आपण ग्रॅव्हिटेशन नावाच्या चॅप्टरमध्ये सुद्धा काही मुद्दे पाहिले होते. त्याचा सूत्रांचा वापर याच्यात केलेला आहे. तो व्हेलॉसिटी, त्याला क्रिटिकल व्हेलॉसिटी असं म्हटलं जात असतं. इफ द सॅटेलाइट ऑफ द मास इज रिव्हॉल्विंग अराउंड द अर्थ इन अन ऑर्बिट ऑफ अ हाईट h with speed vc, then as seen in the gravitation chapter, the centripetal force m vc square upon r त्याच्यावर ॲक्ट होत असतो. r म्हणजे रेडियस ऑफ द ऑर्बिटल्स द सॅटेलाइट फ्रॉम द सेंटर ऑफ द अर्थ. त्याचे रेडियस जे आहे ते इथून मोजली जात असते, या सेंटरपासून मोजली जात असते. आणि अशा रीतीने त्याच्यामध्ये हाईटची पातळी ॲड होत असते, पृथ्वीची रेडियस आणि त्यानुसार त्याच्यामध्ये जास्त. द सेंट्रिपेटल फोर्स इज प्रोव्हाइडेड बाय द ग्रॅव्हिटी ऑफ द अर्थ. सेंट्रिपेटल फोर्स इक्वल टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स. त्याचा सेंट्रिपेटल म्हणजे त्याला जी केंद्र प्रवृत्ती जे बल असेल आणि त्याचं गुरुत्वाकर्षणाचं बल असेल, हे दोघं समान पद्धतीने आपण याचा हे पाहिले. ते गोफंडचं एक उदाहरण आपण ग्रॅव्हिटेशन चॅप्टरमध्ये पाहिलेलं आहे. हा कॉन्स्टंट 6.67 इंटू द 10⁻11 nm square per kg square. Mass of the earth 6 into 10⁻24 kilogram. Radius of the earth 6.4 10⁻6 meter equal to the 6400 kilometer. The height of the satellite above the earth of the surface. जी पृथ्वीच्या पृष्ठभागापासून असते तिला हाईट मानलं जातं. आणि r+h ही रेडियस ऑफ द ऑर्बिट ऑफ द सॅटेलाइट, ती जी आपण मानत असतो ती त्याचा रेडियस ऑफ द ऑर्बिट ऑफ द सॅटेलाइट. आणि मग हे ग्रॅव्हिटेशनल रेडियस ऑफ द ऑर्बिट ऑफ द सॅटेलाइट, त्यानुसार आपण ह्या सूत्राचा इथे व्यस्त केला. हा m इकडे कॅन्सल होतो आणि जी m अपॉन r+h vc इक्वल टू इन द स्क्वेअर रूट gm अपॉन r+h. ही क्रिटिकल व्हेलॉसिटी त्याच्या मासवर अवलंबून असते. ॲज द हाईट ऑफ द सॅटेलाइट ऑर्बिट फ्रॉम द अर्थ सरफेस इन्क्रीजेस, द क्रिटिकल व्हेलॉसिटी डिक्रीजेस. त्याला जर त्याची उंची वाढवली तर त्याचा जो वेग आहे तो कमी जास्त होत असतो. डिपेंडिंग ऑन द हाईट ऑफ द सॅटेलाइट्स ऑर्बिट अबोव द अर्थ सरफेस, द सॅटेलाइट ऑर्बिट आर द क्लासिफाईड. त्याचे 3 प्रकार पडतात, ते बघूया आपण. पहिला प्रकार हाय अर्थ ऑर्बिट, दुसरा आहे मीडियम अर्थ ऑर्बिट आणि तिसरा आहे लो अर्थ ऑर्बिट. आता यांची उंची दिलेली आहे. लो कोणता आहे? द हाईट अबोव द अर्थ सरफेस 180 किलोमीटर टू द 2000 किलोमीटरपर्यंत. 180 ते 2000 किलोमीटर पर अंतरावर तो पृथ्वीच्या असेल, त्याला लो अर्थ ऑर्बिट म्हणतात. मीडियम अर्थ ऑर्बिट म्हणजे काय? पृथ्वीपासून त्याचा सरफेस 2000 किलोमीटर त्याच्या पुढे असेल, 35,780 किलोमीटर ही त्याचं अंतर असेल, त्याला हाईट अबोव द अर्थ सरफेस, त्याला मीडियम स्वरूपातलं ऑर्बिट म्हणतात. आणि हाय म्हणजे कोणतं? हाईट फ्रॉम द अर्थ सरफेस इज अ मोर दॅन 35,780 किलोमीटर. हे जे अंतर आहे याच्याहून जास्त हाय लेवलवरचं जे ऑर्बिट असतं, तर या 3 ऑर्बिट्समध्ये सॅटेलाइटला स्थिर केलं जात असतं. त्यांचे काम, फंक्शन्स जे आहेत ते महत्त्वाचे असतात, हे इथे समजून घ्या. अशा प्रकारे आपल्याला 3 लेवल सांगता येतील पृथ्वीपासून. ही लहान अत्यंत आपण म्हणतोय लो अर्थ ऑर्बिट, LEO म्हटलं जातं त्याला, LEO. या दुसऱ्या प्रकारच्या ज्या असतात ते मीडियम अर्थ ऑर्बिट आणि हाय अर्थ ऑर्बिट. म्हणजे आता हाय अर्थ ऑर्बिटमधले जे असतात सॅटेलाइट्स, दे आर द स्टेशनरी विथ द रेफरन्स टू द अर्थ अँड दे कॅन ऑब्झर्व द स्पेसिफिक पोर्शन ऑफ द अर्थ कंटिन्युअसली. ते तेवढाच भाग ते निरीक्षण करून पाठवत असतात. दीज आर यूज इन ॲप्लिकेशन लाईक द मेटेरोलॉजी अँड द कॅरिंग द सिग्नल्स फॉर टेलिफोन अँड टेलिव्हिजन रेडिओ. त्यासाठी त्याचा वापर केला जात असतो. मेटेरोलॉजी म्हणजे काही वेगवेगळ्या शास्त्रांचा अभ्यास करण्यासाठी सुद्धा जिओ सिंक्रोनाइज म्हणजे भौगोलिकदृष्ट्या त्याचा वापर केला जात असतो. त्यानंतर मीडियममध्ये बघा, सम सॅटेलाइट्स रिव्हॉल्व्ह सर्क्युलर ऑर्बिट ऑफ द हाईट अराउंड 20
1200 kilometer above the Earth's surface. The global positioning satellite revolves in such orbit. तर ते त्या इतक्या अंतरावर असतात. त्यानंतर लोमध्ये आपल्याला बघा काही छोटे छोटे ॲटमॉस्फेरिक स्टडीसाठी आपण पाठवण्यात आलेले सॅटेलाईट असतात, ते तिथे ठेवले जात असतात. डिपेंडिंग ऑन द हाईट ऑफ द ऑर्बिट दे कम्प्लीट वन रिव्होल्युशन इन अराउंड 90 मिनिट्स. 90 मिनिट लागतात त्याला. इंटरनॅशनल स्पेस स्टेशन हबल टेलिस्कोप ऑल्सो रिव्हॉल्व्स इन अ लो अर्थ ऑर्बिट. हबल नावाची एक टेलिस्कोप जी आहे, दुर्बीण, ती पाठवण्यात आली होती. ती इतक्या कमी अंतरावर आपल्या पृथ्वीभोवती ती फिरत असते आणि त्यातून ते फोटोग्राफ्स आपल्याला पाठवत असते. अशा प्रकारे जे आहे तेच इथे बघा, HEO, MEO आणि LEO. हा MEO, ती कक्षा जी आहे ती कशी पृथ्वीभोवती असेल, तर हे इथे दिलेलं आहे. 2016चा मी जो मुद्दा सांगितला की तो स्वयं नावाचं एक सॅटेलाईट पाठवण्यात आलं होतं, मुलांनी तयार केलं होतं, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे इथल्या मुलांनी. हा असा प्रश्न विचारला जाऊ शकतो रिकाम्या जागांसाठी.